फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ पाहूया आपण 32 साईजसाठी। इथे मेजरमेंटसाठी ब्लाऊज घेतले आणि नवीन आजच्या व्हिडिओमध्ये असं आहे की आपण वेगवेगळ्या आकाराचा फ्रंटचा जो नेक आहे तो आपण इथे करू शकतो। कटोरी जो आहे तो आपण वेगवेगळा आपण इथे फ्रंटच्या गळ्यासाठी आकारही देणार आहोत। तर कटोरी मी ते सेम व्यवस्थित जे इथे दिसत नसेल म्हणून मी कटोरीसाठी इथे ड्रॉ करून घेतले, जेणेकरून तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट घेताना इथे हे व्यवस्थित लक्षात येईल। तर बघा, आधी आपण पाहूया इथे पाठीमागचा पाठीमागचं मेजरमेंट घेताना ज्या साईजने आपण इथे ब्लाऊज ठेवलं बस त्याच पोझिशनमध्ये आपण इथे पूर्ण पाठीमागचा पार्ट जो आहे तो ड्रॉ करायचा आहे। आधी आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्या। ही लाईन एवढ्यासाठी ड्रॉ केली जेणेकरून तुम्ही कापड किंवा घेतलं असेल इथे तर ती आपली बंद जी घडी आहे ती या पॉईंटपासून ठेवायची आणि पूर्ण मेजरमेंट आपल्याला याच पॉईंटपासून टाकायचं आहे। जसं आपण ठेवलंय तसंच मेजरमेंट घ्यायचं आहे। तर आधी पाठीमागच्या पार्टपासून घ्यायची आपण उंची। शोल्डर जे आहे शोल्डरचं मेजरमेंट इथे बघायचं आहे आणि उंची बघायची। उंची ते तयार साधारण आहे 12.5 इंच तयार ब्लाऊजची। तर उंची जसं की मी बंद बाजू तुम्हाला सांगितलं त्या पॉईंटपासून टाकायची उंची 12.5 आपली इथे तयार आहे। 12.5 वरती फिक्स एक पॉईंट द्यायचा आहे, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे 13.5 इंचावरती। 13.5 इंचाची आपण घेतली इथे उंची। आता उंची घेतल्यानंतर मेन मुद्दा आपला इथे आहे शोल्डरचा। हा आपला गळ्याचा इथे मी मार्कर बनवून घेतलाय। या पॉईंटपासून सरळ एक बॉक्स बनवून घ्यायचा आपल्याला या डायरेक्शन मध्ये सरळ, आणि या पॉईंट पासून आपल्याला आता टाकायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट। जिथे आपली स्लीव जॉईंट झाली आहे त्या पॉईंट पासून टाकायचं आपल्याला शोल्डरचं इथे मेजरमेंट। तर बघा, हे दाखवते आपल्याला इथे 5.5 इंचावरती शोल्डरचं मेजरमेंट। शोल्डर आहे 5.5 इंचाचा, गळा आहे आपला इथे 9 इंचाचा। तिरकसचं मेजरमेंट घेतलं आपण गळ्याचा। आता बघा 5.5चा आपण इथे शोल्डर रेडी भेटलाय, तर आपण इथे 5.5 इंचावरती घेतो इथे शोल्डर। 2.5 इंचाचा आपण घेतोय गळ्याचा घेर, आणि जे तिरकस आपण मेजरमेंट टाकलंय 9 इंचावरती ते आपण अर्धा इंच वाढून घेऊया इथे 9.5 इंचावरती। खाली गळ्याचा घेर तुम्हाला हवा तेवढा तुम्ही इथे पसरट गळा घेऊ शकता। मी इथे घेतले 3.5 इंचावरती। आता बघा, हे झाल्यानंतर मुंड्याची उंची कशी टाकायची आपल्याला। काखेतलं जे मला रेडी मेजरमेंट भेटते त्या पॉईंट पासून आपल्याला मुंड्याची उंची टाकायची। साधारण एक इथे बघा आपल्याला तयार मुंड्याची उंची जी आहे ती भेटते ते 6 इंचावरती। जी भेटते ते 6 वरती आपण एक पॉईंट द्यायचा इथे। आता बघा, त्यानंतर आपण आता चेस्टचं मेजरमेंट टाकायचं। त्यासाठी फ्रंट पार्ट आपण पाहूया। हुकवाल्या पार्ट पासून काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय। हे बघा 8 याचा चौथा पार्ट, जसं की मी आधीच म्हटले 32 साईज साठी आपण इथे बघतोय। तर 8 मेजरमेंट आपल्याला भेटलं, 8 ला फिक्स इथे टाकायचंय मार्जिन 1.5 इंचसाठी। मार्जिन हवी तर तुम्ही इथे आपण 2 पण घेऊ शकतो। पाठीमागची गोलाई देते मी इथे 1.5 इंचावरती। आता बघा, या पॉईंट पासून हुकवाल्या पार्ट पासूनच आपण मेजरमेंट घेतोय। 28 इंचचा कमर घेर आहे, 7 याचा चौथा पार्ट आलाय। 7 ला आपण इथे टाकूया आणि 2 इंच मार्जिन घेऊया। वरती आपण 1.5 इंच घेतली, खाली आपण 2 इंच घेतली। पाठीमागचा आपल्याला टाकायचा आहे टक्स इथे। बंद बाजूपासून घ्यायचंय 4 इंचावरती। गळ्याच्या अर्धा इंच आपण ठेवायचं उभा टक्स। 3.5 इंचचा घेऊया आपण इथे उभा टक्स। हे बघा, पाठीमागचा पार्ट जो आहे तो ड्रॉ करून घेतलाय। गळ्याची आपण या पद्धतीने इथे कटिंग करायची आहे। ग्लास गळा येईल हा या पद्धतीने। बघा, पाठीमागचा पार्ट जो पुन्हा ड्रॉ करून झालाय। फक्त यात स्टिचिंग करताना जो मुद्दा आहे, मुंड्याच्या पार्टने साधारण अर्धा इंच आपण इथे घ्यायची आणि डाऊन करताना आपण गळ्याच्या साईडने डाऊन करायचं या पद्धतीने, जेणेकरून गळा जो आहे तो आपला व्यवस्थित सेट होईल, शोल्डर इथे उतरणार नाही। तर या पद्धतीने शिलाई घेताना आपण तिरकसी घ्यायची। पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण ड्रॉ करून झाला। आता आपण मेन जो आहे तो फ्रंट पार्ट आहे त्याला आपण डायरेक्टली ड्रॉ करून पाहू। आता फ्रंट पार्ट आपल्याला स्टिच करायचं आहे, इथे ड्रॉ करायचं। तर त्यासाठी कटोरीचं आपल्याला मेजरमेंट हवं आहे। कटोरी मी इथे परत चॉकने ड्रॉ करून घेतली कापडावरती, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित इथे दिसेल। कटोरीचं मेजरमेंट घेताना हुकवाला पार्ट घेतलाय आणि आधी आडवं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला।
तर आडवा मेजरमेंट घेताना या पॉईंट पासून हुकवाल्या पॉईंट पासून आपण तिरकसं मेजरमेंट घ्यायचं. तर साधारण 5.5 इंचाचं इथे आडवं मेजरमेंट आहे कटोरीचं. आणि उभा बघा जिथे कटोरी साईड पट्टी जॉईंट होते त्या पॉईंट पासून मेजरमेंट घ्यायचंय उभं आपल्याला. तर 6.5 इंचाचं उभं मेजरमेंट भेटतंय रेडी. तर बघा आता इथे आपण टाकायचं याला तिरकसं. आधी तर 5.5 वरती आपण एक पॉईंट देऊया. यात घ्यायचं आपण 3 इंच एक्स्ट्रा. 5.5, 6.5, 7.5 आणि 8.5. आता बघा आपण 8.5चं पूर्ण आडवं लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतली आहे. आणि याचा आता आपण निम्मा पार्ट काढायचा. तर 8.5चा निम्मा पार्ट इथे काहीसे 4.25 इंचावरती म्हणजे 4 आणि जस्ट 2 लाईन एवढायचा निम्मा पार्ट येईल. तर सेंट्रल पॉईंट आपण याचा इथं 4.25 इंचावरती दिलाय. उभं मेजरमेंट टाकायचंय. 6.5 जे फिक्स आहे ते आपण 6.5 इंचावरती याला सेंट्रल पॉईंटला ठेवायचंय. आणि खाली 1.5 इंच कटोरीच्या टक्ससाठी आपल्याला वाढवायचं असतं. 6.5, 7 आणि 8. 1.5 इंच आपण खाली जे आहे ते टक्ससाठी वाढवतो. प्रत्येक कटोरीसाठी हेच टेक्निक आहे, वेगळं काही नाही आहे याच्यात. फक्त आता आकाराविषयी या कटोरीने तुम्हाला दाखवणार आहे. आता गळ्याचं जी तुमची पूर्ण उंची आहे, जसं की मी तुम्हाला आधीच म्हटली, जर तुम्हाला गळा इथे वाढवायचा असेल तर इथलं मेजरमेंट एक फिक्स आहे ठरलेलं 3-3.5 इंच एवढंच. यापैकी जास्त आपण वाढवायचं नाही. हवं तर साईड पट्टीच्या पॉईंटमध्ये इथलं आपलं मेजरमेंट वाढेल. आता जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे मेजरमेंट घेऊन दाखवते. बघा गोळ्यामध्ये याचं मेजरमेंट घ्यायचंय. तर 3.5 इंचावरती हे रेडी येते. तर 3.5 इंचावरती घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता आकार इथे बदलायचा आहे. त्यामुळे मी ते कसं मेजरमेंट टाकताना इथे 3.5 आणि जस्ट 2 लाईन टेपच्या एवढे. तर पूर्ण 4 नाही तर 4.25 इथे मी थोडंसं मेजरमेंट वाढवून इथे पॉईंट देते. नेहमी आपण कटोरीचा आकार देताना गोल देतो या पद्धतीने. आता बघा गोलमध्येच आधी एक साधारण जसं मी आकार दिला या पद्धतीने साईड पट्टी आपली या पॉईंट पासून लागते, म्हणजे तुम्हाला आकार लक्षात येतील. म्हणून मी इथे साईड पट्टीसाठी एक सरळ लाईन दिली. हा साईड पट्टीचा आपला आकार आहे तो स्ट्रेटच राहतो, यात काही विशेष फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही व्ही गळा घेत असाल त्याच्यानंतर साईड पट्टीमध्ये इथे फरक पडतो. व्ही गळा घेताना मग जेव्हा आपण इथे सरळ लाईन ड्रॉ केली, सरळ न घेता मला पूर्णपणे इथे साधारण 3 इंचाचा गॅप देत आपल्याला तिरकस जे आहे ते या पद्धतीने देऊन मी इथे आकार देत असते साईड पट्टीसाठी. पण आधी आपण साईड पट्टी शिकत नाही, फक्त मी कटोरीचा आकार तुम्हाला इथे शिकवते, जेणेकरून गळे कशी टाकायचे हे तुमच्या लक्षात येतील. बघा सध्या साधारण साईड पट्टी आपण या पॉईंट पासून घेतली. आणि एका ताईने कमेंट्स केली होती की त्यांना चौकोनी गळा हवाय. चौकोनी गळा हवाय तर फक्त कटोरीमध्ये इथे बदल करताना साधारण इथे 1 इंचाचा आपण मेजरमेंट घ्यायचंय. आणि हा पॉईंट जो आहे तो साधारण या पॉईंटला इथे खाली तिरकसा मॅच करायचा आहे. आणि हा आपला होईल इथे चौकोनी गळा या पद्धतीने कटोरीसाठी फक्त. मग यात तुम्हाला प्रश्न पडत असेल की जर इथून तुम्ही आकार वाढवला तर मग कटोरीच्या उंचीत इथे काही फरक पडेल का? तर निश्चितच काहीच फरक पडणार नाही कटोरीच्या उंचीमध्ये. कटोरीची उंची आहे तेवढीच इथे राहील. फक्त जर इथे तुम्ही तयार आता मेजरमेंट दाखवताना मला तुम्हाला सांगता येणार नाही. गळा जेव्हा आकार आपण इथं घेतो, सडनली हा आपण गोल घेतलाय या पॉईंट पासून, तर हा आकार या डायरेक्शन मध्ये आलाय. जेव्हा आपण हा चौकोनी घेऊ तर मेजरमेंट कमी होणार नाही. कदाचित जर तुम्ही हे डायरेक्टली या पद्धतीने कटोरी कट केली आणि पूर्ण जेव्हा तुम्ही स्टिचिंग करणार तेव्हा सुद्धा ही कटिंग केली तरी सुद्धा चालते. पण एक तुम्हाला कटोरी या पद्धतीने बघायची होती म्हणून मी तुम्हाला दाखवते. हा पॉईंट सरळ इथे गेला, एवढा पार्ट जो आहे तो इथे कट झाला आणि आकार जो आहे तो इथे चौकोनी आला या पद्धतीने. स्टिच करताना यात काही गोंधळ होईल का, फरक पडेल का? अजिबात काहीच होणार नाहीये. आहे तसा तुम्ही इथून याला पायपिंग करा, इथे कट द्या. हा पॉईंट सडनली हा पॉईंट जो आहे तो इथे मॅच होईल. चेंजेस काहीच होणार नाहीयेत. बघा ते या पद्धतीने इथे दिला. हवं तर तुम्ही त्रिकोणी द्यायचं असेल तर इथे मेजरमेंट न कमी करता हा पॉईंट इथे सरळ मॅच करून द्या. हा आकार झाला इथे आपला त्रिकोणी कटोरीचा. यात 2 बदल इथे मी तुम्हाला चेंजेस करून दाखवले, एक चौकोनी गळ्यासाठी, एक त्रिकोणी गळ्यासाठी. अजून यात जर तुम्हाला पानगळा किंवा त्रिकोणी, मला असं वाटतं की आपण एक रेड कलरचं मी ब्लाऊज तुम्हाला दाखवलंय, त्यात डायरेक्टली कापडावर कटिंग करून तुम्हाला फ्रंट जी कटोरी आहे ती मी पानगळ्याची दाखवली होती, इथे डायरेक्टली कटिंग करून आणि स्टिचिंग करून सुद्धा. तर आजच्या व्हिडिओने स्पेशली जे नवीन शिकताय त्यांना गोंधळ नको व्हायला म्हणून आकार तर आपले इथे टाकून झालेच आहेत. परत मी इथे देऊन देते कटोरीचा राऊंड शेप पूर्ण सर्कलमध्ये. हे झाल्यानंतर आता आपल्याला परत टेप जो आहे तो ठेवायचा सेंट्रल पॉईंट मध्ये आणि कटोरीचा आपल्याला टाकायचा इथे घेरा. या पॉईंट पासून दाखवतोय तो आपल्याला 6 इंचावरती. या पॉईंटला आपण थोडं कटोरी आपण गोल हवी म्हणून आपण इथे अर्धा इंच वाढवतो. घेऊया आपण याला 6.5 इंचावरती.
आता बघा कटोरी जी आहे ती पूर्ण ड्रॉ करून झाली. फक्त आता जे फिक्सचं मेजरमेंट आपण वाढवलं, आता टक्स टाकताना इथे जर शिवल्यानंतर हे ब्लाऊज बरोबर येईल का नाही याच्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. 1 इंच आत घ्यायचं आहे, हा पॉईंट खाली न मॅच करता फक्त साधारण 1-2.5 इंचाचं इथलं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि या पॉईंटपर्यंत याला मॅच करायचं या पद्धतीने, जेणेकरून इथला जो आकार आहे तो साधारण 1 इंचाने गोलाईमध्ये वाढून जातो आपल्या कटोरीचा. तर बघा कटोरी 5.5 इंचाची आपली रेडी झाली आहे. इथं टक्स घ्यायचा आपण 2.5 इंचावरती उभा. आडवत जे आपण 3 इंच वाढवतो तो 1.5 इंच या पॉईंट पासून आणि 1.5 इंच या पॉईंट पासून. ही झाली 32 साईजची साठी आपण पहिली 5.5 इंचाची कटोरी. ही साईड पट्टीसाठी आपण ड्रॉ केलं होतं. तर बघा कटोरी इथे रेडी झाली आहे. कटोरीमध्ये काही चेंजेस नाहीये, जशी आपण मागच्या व्हिडिओत पाहिली तशी सेम मी तुम्हाला इथे 32 साईजसाठी दाखवली. या डिझायनर जर कटोरी आपल्याला बघायची फ्रंटची आहे तर आपण कापडावरती सुद्धा याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया. तर कटोरी आपली इथे ड्रॉ करून झाली. आता याच मेजरमेंटवरून आपण घेऊया याची साईड पट्टी. आता बघा साईड पट्टीसाठी आपण इथे कटोरी जी ड्रॉ केली त्याचं मेजरमेंट घ्यायचंय गोलाईवाल्या पार्टचं. बघा 7.5 इंचावरती तिरकसचं मेजरमेंट दाखवते. जे आपल्याला हे मेजरमेंट भेटलंय तेच मेजरमेंट आपल्याला तिरकसं टाकायचंय 7.5 इंचावरती. याचं फिक्स काही नाही, फक्त साधारण या पॉईंट पासून आपण तिरकसं घ्यायचंय. जे मेजरमेंट भेटलंय 7.5 तेच आपण घ्यायचंय. तर बघा आता साईड पट्टीसाठी तिरकसं मेजरमेंट घेतल्यानंतर आता जेवढी आपली गळ्याची उंची आहे तर फ्रंटची नेकची आपल्याला उंची इथे बघायची आहे. तर आपण ब्लाऊजकडे पाहूया. बघा तिरकसचं मेजरमेंट घ्यायचं आपण ना. हा आहे 6 इंचाचा आपला गळ्याची उंची पुढच्या, आणि जिथे कटोरी साईड पट्टी जॉईंट झाली तिथलं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. हे दाखवतोय साधारण 4 इंचावरती. तर या पॉईंट पासून घेऊया आपण 1 इंच एक्स्ट्रा. अर्धा इंच शोल्डर मध्ये आणि अर्धा इंच कटोरीत आपलं दाबलं जाईल त्या पॉईंट पासून आपण मेजरमेंट घेतलंय. हे घेतलं आपण इथे 7.5चं, हे घेतलं आपण इथे 5 इंचावरती. तर बघा शोल्डर जेवढं आपण घेतलंय तेवढं पूर्ण टाकायचं. 2.5ला आपण गळ्याचा जो घेर घेतला त्याला बाहेर ठेवायचंय आणि 5.5 इंचाचा आपण शोल्डर घेतलं तर 5.5 वरती दुसरा पॉईंट. तर बघा साधारण 2.5ला बाहेर ठेवल्यानंतर आपलं शोल्डर किती रेडी होतंय 2.5, 3.5, 4.5 आणि 5.5 3 इंचाचा आपलं शोल्डर रेडी होतंय. स्टिच करून ते आपलं साधारण 2.5 इंचाचं शोल्डर इथे रेडी होईल. तर बघा शोल्डर टाकून झालंय. त्यानंतर मुंड्याचा जो फ्रंटचा पार्ट आहे त्याचं मेजरमेंट टाकायचंय. आता बघा फ्रंटचा मुंड्याचं मेजरमेंट टाकताना नेमकं वेगळं पाठीमागच्या पार्टमध्ये आणि फ्रंटच्या पार्टमध्ये काही फरक पडतो का, त्यासाठी परत तुम्हाला मी ते ब्लाऊजवरती मेजरमेंट घेऊन दाखवते जेणेकरून तुमची जम्बलिंग इथे होणार नाही. बघा हे 5.5 इंचावर दाखवतंय. निश्चितच बघा फ्रंट आणि बॅक मध्ये इथे फरक हा पडतो की पाठीमागच्या पार्टच्या फ्रंट पार्टचं जे आहे ते अर्धा इंचाने इथे मेजरमेंट कमी होऊन जातं. तर बघा हे देऊया आपण इथे 5.5 वरती फ्रंटची उंची. आता यात डिटेल समजावं म्हणून सांगेन. तिरकसं मेजरमेंट घेतलं होतं मी, तिरकशी लाईन इथे ड्रॉ करून दिली, पण आहे तशी न ठेवता इथे आपल्याला गोलाईवाला आकार द्यायचा जसं की आपला कटोरीचा आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा याला. हे बघा जसं इथून मेजरमेंट घेतलं लक्षात यायला हवं म्हणून तुम्हाला दाखवलंय. बघा इथून मी घेतलं 7.5चं या पॉईंट पासून तिरकसं, जसं इथे घेतलं तसंच इथेही आपण घेतलं. मी लाईन ड्रॉ करून घेतली आणि साधारण गोलाईवाला इथे आकार दिला जसं की आपण या पॉईंट मध्ये आपल्याला रेडी दिसतोय त्या पॉईंट पासून. बघा इथे मुंड्याची उंची टाकली 5.5 इंचावरती. 2.5 इंचाला आपल्याला बाहेर ठेवायचं आणि चेस्टचं मेजरमेंट टाकायचं. आता चेस्ट आहे आपला इथे 32 इंचाचा, तर 8 इंचा आपला चौथा पार्ट येईल. 8 वर टाकायचंय, मात्र गळ्याचा जो घेर आहे त्याला आपण बाहेर ठेवायचं जसं की 2.5ला बाहेर ठेवलंय. 8 वरती मी चेस्टचा चौथा पार्ट दिलाय. 1.5 इंचाची आपण इथं परत द्यायची शिलाई मार्जिंग. तर बघा 8, 9 आणि 9.5. फ्रंटची गोलाई द्यायची आपल्याला 1 इंचावरती साधारण. बघा आता आधी या पॉईंट पासून 1 इंच हा आतला आणि 1 इंच बाहेरचा 2 इंचाचा देतोय आपण इथे गळ्याचा साईड पट्टीचा घेरा. सॉरी हे बघा, हे बघा हे झाल्यानंतर आता कमर घेरसाठी अजून कमी न करता जो चेस्ट पॉईंट पासून आपण घेतलाय त्याला सरळ इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची.
बघा साईड पट्टी जी आहे ती उभं मेजरमेंट करून आपण साईड पट्टी रेडी करून घेतली, पण ही बरोबर आली का नाही परत आपण ब्लाऊजकडे पाहून कन्फर्म करून घेऊया. आता बघा साईड पट्टीच्या आधी आपण उंची पाहून घेऊया ब्लाऊज वरती, जी की आपण मेजरमेंट टाकताना मी तुम्हाला डायरेक्टली 1 बाय 1 टाकून दाखवलं, पण याची उंची पाहिली नव्हती. मग बरोबर येते का नाही ते कन्फर्म साठी बघा शोल्डर आणि जिथे कटोरी साईड पट्टी जॉईन झाली तिथलं मेजरमेंट दाखवते तयार 10 इंचावरती. मग आता साईड पट्टी जी आपण ड्रॉ केली तिचं मेजरमेंट पाहूया. बघा शोल्डर पासून टेप सरळ ठेवलाय आणि जिथे आपली कटोरी आणि साईड पट्टी जॉईन होती तिथलं मेजरमेंट बघा दाखवते तयार आपल्याला 11 इंचावरती. याचाच अर्थ असा की अर्धा इंच शोल्डर मध्ये दाबलं जाईल आणि जिथे आपली योगपट्टी लागेल तिथे अर्धा इंच दाबलं जाईल, त्यामुळे 1 इंच जी आहे ती आपली बरोबर इथे उंची इथे बरोबर वाढली आहे. तर बघा डायरेक्टली आपण फक्त कटोरीचं इथे माप घेतलं तर योगपट्टी आपली इथे बरोबर आली. आता बघा या साईड पट्टीच्या घेऱ्याविषयी पाहूया. जिथे आपली स्लीव आणि कटोरी मॅच झाली तिथलं मेजरमेंट बघायचं. साधारण बघा इथे जे आहे ते आपल्या इथे 1.5 इंचाचं साईड पट्टीचा घेरा रेडी होतोय. इथे आपण ब्लाऊजकडे पाहूया. ब्लॅकबोर्डवरती बघा 1 इंच आतला आणि 1 इंच मुंड्यापासून बाहेरचा इथे साधारण 2 इंचाचा आपण साईड पट्टीचा घेरा घेतला स्टिच करून. हा बरोबर येईल आपला इथे 1.5 इंच. तर बघा साईड पट्टी रेडी झाली. आता आपण काढूया इथे योगपट्टी. आता बघा योगपट्टीसाठी या पॉइंट पासून आपली योगपट्टी लागली. आता इथं मेजरमेंट घेताना कटोऱ्याला चा जो पार्ट आहे त्या पार्ट पासून आधी मेजरमेंट घेऊया. ही आहे इथे 3 इंचावरती. कमरेच्या मेजरमेंट पासून पाहूया. इथे तयार आहे 2.5 इंचावरती. आता बघा आधीच आपल्याला कमरघेरचं मेजरमेंट टाकायचं. 28 इंचाचा कमरघेर आहे तर 7 वरती एक पॉइंट देऊया. 1.5 इंचाची परत मार्जिन याच्यामध्ये 8.5 वरती मी दुसरा पॉइंट देते. आता बघा 3 तयार आपण बघितले, त्यात आपण अर्धा इंच वाढूया. इथे देऊया 3.5 इंचावरती आणि या पॉइंटला पाहिलं होतं 2.5 वरती, तर इथे देऊया आपण 3 इंचावरती. साधारण आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतले दोघही पॉइंट पासून. जिथे आपली कटोरी मॅच होते या पॉइंटला तो पार्ट आपल्याला थोडासा इथे खोलगट घ्यायचा आहे, जेणेकरून आकार जो आहे तो फ्रंट सेट व्यवस्थित होईल या पद्धतीने. तर बघा इथे जशी फार योगपट्टीमध्ये मेहनत नाही घेतली, विशेष काही इथे नाही, फक्त अर्धा इंचाने आपण वाढवून घेतली आणि आकार जो आहे तो या पद्धतीने थोडा निमुळता दिलाय. तर बघा योगपट्टी जशी आपण इथे बघितली तशी इथे ड्रॉ करून पाहिली आहे. योगपट्टी सुद्धा आपली रेडी झाली आहे. कटोरी साईड पट्टी रेडी झाली आहे. फक्त स्लीवची दाखवत नाही मी इथे कटिंग. बरेचसे व्हिडिओमध्ये स्लीवची स्पेशल व्हिडिओ टाकून झाले. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल इथे कटोरी साईड पट्टी कट करून दाखवली. यातही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील किंवा अजून तुम्हाला स्लीव विषयी तर सुद्धा असं शिकायचं असेल ब्लॅकबोर्डवरती तशी तुम्ही मला कमेंट्स करा.